विरोधात कौसा संघ अगदी दोन्ही जवळचे संघ आहेत आणि या एकमेकांसमोर आज दहिसर मोरी ट्रॉफीमध्ये ते एकमेकांसमोर उभे टाकल्यात। खरं तर आजचा पहिला दिवस जे हनुमान क्रिकेट संघ असोसिएशन दहिसर मोरी आयोजित दहिसर मोरी ट्रॉफी 2026 आयोजन पहा मिळते। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण देवीदास आणि देश। पहिलाच बॉल फटका चांगला आहे, षटकार की चौकार या ठिकाणी पंच इशारा करतील। एक पैसा कारण चेंडू पडला आणि त्यानं आतमध्येच पडलेला आहे हे पाहिलं त्या ठिकाणी, म्हणून तर थोडा वेळ घेतला। पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत। एकच सामेल दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका होईल का आणि येथे रनआउटची विकेट गरज होती का? अतिघाई संकटात नाही, ताळमेल बिघडलं आणि खेळाडू बाद झालाय। पहिली विकेट रनआउटची आली आहे। खेळाडू आदेश बॅक टू द पॅव्हेलियन। आता कॉमेंट्रीचा जॉब सोडून डीजेच्या मागे लागले। दिस इज गुड जॉब। चला, पहिला खेळाडू बाद झाला। पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर रनआउटची विकेट। वन डाऊनला मयूर दातीलकरला यावं लागलं। मागच्या मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावरती आला, आता मात्र बढती मिळाली आहे त्याला। देवीदास आणि मयूर ही जोडी पाहतोय, गोलंदाज पाहतोय आपण ओमकार ज्युनियरला। दोन्ही बंधुराज मैदानामध्ये फडकेपाड्याच्या टीम मधून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, कॅच बाकफुट पॉइंटला, झेल टिपला जातोय। धक्का दुसरा फडकेपाडा टीमला। आणखीन एक विकेट। सलामीची जोडी शांघायनामध्ये परत आली आहे। धक्का मिळाला, धावसंख्या 5 या आकड्यावरती दुसरा। दोन विकेट लवकर गेल्या, बॅक टू बॅक 2 धक्के मिळले, रनआउट। त्यानंतर देवीदास सुद्धा बाद झाला। 5 या धावसंख्येवरती दोन्ही संघाने एक सामना जिंकला आणि यानंतर सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल। सेमीफायनलमध्ये टीम वडवली संघ पहा मिळतो आज। तो संघ प्रवीण तांडेल याने पुरस्कृत केलाय। स्वरूप प्रांजल 11 चेंसगे मोडवली हा संघ सेमीफायनलमध्ये तुम्हाला पहा मिळेल। त्याच्या समोर कोणता संघ येईल, कौसा की फडकेपाडा?
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. एक अभांतर धाव मिळते. चेतन दातीलकरला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा बिग हिट फटका चांगला आहे. मिडॉनचा खेळाडू निलेश भोईर होते, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स, 4. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. पॉइंटच्या वरून फिल्डर धावतात. ओ, कॅचचा कंप्लीट प्रयत्न होता. गुड फिल्डिंग. चांगला थ्रो आलाय. 2 धावा पूर्ण केल्या आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण 12. 12 ही धावसंख्या पाहतोय आपण. पॉवर प्ले 5 चेंडू झाल्यात. 2 खेळाडू जरी बाद झाले असले तरी सुद्धा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आल्यात. बॉलला उचललंय तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि पहिल्या षटकाचा कैद समाप्त झालाय. 2-14 अशी विद्यमान स्थिती. व्हॅलेंटाईन डे आज रोज डे आहे. गुलाबाचा दिवस आहे. 365 दिवसामध्ये 365 दिवस डेज असतात. त्यामुळे सौरभला सुद्धा माहित आहे. संध्याकाळी चला आता जाऊया मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्या. निलेश भोईर गोलंदाजी मार्कवरती आलाय. सेकंड ओव्हरमध्ये निलेश भोईरला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आहोत आपण. निलेश भोईरला पाहतोय आणि आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी आमचे निलेश म्हात्रे सुद्धा आल्यात. आपलं स्वागत आहे निलू दादा. यास स्वागत आहे आपलं. चला आपण जाऊया मॅचमध्ये. दुसरं षटक. पहिलाच बॉल फुल टॉस. 1 बाउन्स. चेंडू चालला होता. अगदी शेवटच्या क्षणाला कल्पेशने अडवलाय आणि 2 धावा. जबरदस्त फिल्डिंग करत असताना पहिला टप्पा वेगाने घेतला, मात्र पुढे हात केले आणि त्यामुळे चेंडू स्टॉप केला, थांबवलं. 2 धावा. चांगला बॉल. अगदी कोलवट टप्प्याचा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नाही. या 1-2 मध्ये रूपांतर सहजरित्या झालंय, कारण जवळपास फिल्डर नव्हते, त्यामुळे 2 धावा. चांगल्या धावसंख्येकडे अग्रसर करतोय टीम पडकेवाडा संघ. यांच्यातून जिंकणारा संघ वडवली संघाशी शेवटचा सामना केलेला. उद्या सुद्धा 8चा पोल आपल्याला पाहायला मिळेल. MTC या वाहिनीवरती स्पर्धा कव्हर केली जाते. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला फिल्डिंग चांगलं झालं. 1-2 मध्ये रूपांतर. धावाची संधी होती, मात्र पहिल्या टप्प्यावरती थ्रो आलाय. 2 धावा इथे मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय चांगल्या धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 14 आल्या.
या ओव्हरमध्ये सुद्धा दाबा घेण्याचा प्रयत्न, एक विकेट जरी गेली असली तरी सुद्धा दाबा आल्यात. ओ ब्लँक स्टॉक खेळायचं होतं, चेंडू निघून जातोय. सबमरीन डिलिव्हरी. पाल पडल्यानंतर अगदी सरळ त्याच दिशेने निघून गेला, थोडासा खाली राहत असताना, कारण कधी कधी त्याच ठिकाणाहून चेंडू पडले की अगदी बाउन्स होतात. ही केपट्टी आहे, कधी चेंडू बाउन्स होतात, कधी धीम्या गतीने येतात, खाली राहतात. ते सुद्धा पडका चांगला आहे, चाललाय चेंडू बाउंड्री लाईन जवळ अडवला शेवटच्या क्षणाला. 2 धावा. हा मयूर दातीलकर साठी कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार. विकास पाटील देसाई यांच्याकडून 1000 रुपये आहेत. ओ पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॉल होता, व्हाईट यॉर्कर फेकलाय. पहिलाच बॉल फटका हवेत खेळल्यात, फिल्डर दूरवरती आहेत. हो थांबवलंय चेंडूला. 2 धावा पूर्ण करत असताना चेतनला पाहतोय आपण स्ट्राईक वरती असताना. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा पाहिला, दुहेरी दाबा येत असताना सुद्धा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र व्यवस्थित बॅटवरती मिळत झाला नाही. पुन्हा मिसफिल्ड आणि 2 धावा होत असताना 26 धाबा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहा मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आहोत. फडकेपाड्याच्या विरोधात कौसा हा संघ. दूरवरून खेळल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 2 खेळाडू एकदम कंप्लीट सेकंडचा कॉल. मयूरची रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. 102 मध्ये रूपांतर लगेचच करत असताना पाहायला मिळालं. हा मागच्या 9 चेंडूपासून पाहतोय 7 वेळा 2-2 धाबा आल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा, म्हणजे याचा अर्थ आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट किती चांगला आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न गरज होती का? एक खेळाडू बाद होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये रिव्हर्स खेळा मयूरने पाहिलं, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती,
मात्र ते जागेवरती चेतन थांबला आणि त्यामुळे रनआउट. वा, सौरभ थोड्या द्विधा मनस्थितीत आहेत. कदाचित हीच वेळ त्याच्यावरती आली असावी म्हणून ते एवढं चांगलं गाणं लावतात. थोडंसं टेन्शन दूर करण्यासाठी होतं असं सध्याच्या स्थितीला. चला मॅचमध्ये जाऊया. हसी मजाक तर होतच राहील. आमचे अगदी जवळचे मित्र आहे सौरभ पाटील. ओ, चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. मयूरने ड्राईव्ह केलाय. समोर खेळत असताना एकेरी धाव मिळाली. इकडे धावसंख्या पुढे सरकली आहे. 29 धाबा झाल्यात सध्याच्या स्थितीला पाहतोय आता. लास्ट बॉल कल्पेश गुवारी. फटका आहेत ते सुद्धा हवेत खेळल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. 2 धावा पसंत करतील आणि 2 धावा आल्यात कारण मयूरकडे स्ट्राईक ठेवायची आहे. त्यामुळे 2 धावा मिळाल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 31 धावा करत असताना 3 खेळाडू बाद झाल्यात. फडकेपाडा टीम. त्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. चला चौथा आणि शेवटचं षटक. ओमकार ज्युनियर आलाय. मगाशी ओमकार सिनियर. तर ओमकार ज्युनियर पाहतोय आपण. शेवटचं षटक मयूर दातेलकर स्ट्राईक वरती. 30 धाबा. पहिलाच बॉल उडवलाय. कॅचचा कॉल आहे. खेळाडू नाहीये. 2 धाबा. पाहायला मिळतात तुम्हाला. तेहतीसची धावसंख्या. अगदी चेंडू लॉंग ऑफला होता. फिल्डर थोडेसे स्क्वेअर होते लॉंग ऑनला आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला होते. त्यामुळे चेक करत असताना शॉट चांगला खेळ. फुल टॉस. स्क्वेअर ऑफ दी विकेट. फटका चांगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वडून उडवलाय मयूर दातेलकरच्या बॅटमधून. 6 चेंडू आल्यानंतर घेऊ आपण.
पहा एक चेंडू शोधण्यासाठी जवळजवळ 9 जण गेलेले आहेत. हा आणि आणखीन चाललेले आहेत. हा शोध मोहीम चालू आहे चेंडूची. चला सामना सुरू होतोय. षटकार आलाय ओमकारच्या विरोधात. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल त्याच दिशेला खेळायचं होतं. टप्पा पडला, अगदी सरळ निघून गेला. बॉल एस्टेल वरती आदळलाय. बॉर्डर बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये धीराज. धाबा झाल्यात ते एकूण 39 झाल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. 39 धावा झाल्यात. पटका पुन्हा एकदा ब्लाइंड स्टॉक खेळायचा होता. पुन्हा दाबाची संधी आहे. येथे काय केलंय 1+1. खेळाडूंचं लक्ष नाही आहे, त्यामुळे 2 धावा. एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. याच धावा कधी कधी मागात पडत असतात तुम्हाला एक्स्ट्राच्या धावा. आजचा सामना विचारा. निजे संघाला एका धावेने त्याने सामना गमावला. त्यामुळे असे मॅचेसमध्ये तुम्हाला जेव्हा पराभूत व्हावं लागतं तेव्हा तोच विचार मनामध्ये येतोय की आपण चुकलो कुठे. बिगेट करायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू ग्राउंड शॉट. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. थ्रो मात्र टप्प्यावरती आणि खेळाडू रनआउट. आउट आहे खेळाडू. चला धाबा आता एकूण 42. 42. शेवटचा बॉल आहे अविनाश मात्रे मैदानामध्ये. चला शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. बॉल अभेद. फलंदाज बाद. 42 या धावसंख्येवरती फडकेपाडा टीमला रोखलाय कौसा संघाने. आणि आता येणारे 24 बॉल करायचे आहेत. त्या धाबा 43.
उद्या कॉमेंटेटर बघा तुम्ही, कारण सौरभला आपण डीजे वरती बसू. डीजे मास्टरचं काम सौरभ करतात. होल्यांड सेल आहेत. कधी अंपायर सुद्धा मैदानामध्ये जेव्हा कमी तिथे आम्ही जात असता स्कोरिंग सुद्धा करतात. चला पंच, चला आता शेवटचं इनिंग राहिले. उद्या जे 8 संघ खेळणार आहेत. पहिला सामना असेल नागावच्या विरोधात उत्तर शिव. सकाळी लवकर 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. नागाव आणि उत्तर शिव, त्याच्यानंतर नारिवली आणि काटई, त्यानंतर तिसरा सामना आगासनच्या विरोधात उसरगर आणि चौथा सामना दावडीच्या विरोधात दिवा. असे 8 संघ उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहा मिळतील. त्यामुळे उद्या सुद्धा याला विसरू नका. चला आता टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं ते एकूण 43 धावा बनवायच्या. 42 या धावसंख्येवरती 6 खेळाडू बाद झाल्यात. 43 ची गरज आहे टीम कौसा संघाला. सलामीची जोडी कल्पेश गोवारी आणि त्यानंतर ओमकार या 2 खेळाडूंना पाहतोय. गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉल वसूल केलाय. पाहावं लागेल तिथे चौकार की षटकार. अंपायर सिग्नल, अंपायर सिग्नल. षटकार. साठी नामदेवजी वालिलकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे पडकेपाडा टीमला. कैलास शेठ शालिक टकले यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी कौसा टीमला 1500. चला पहिल्या बॉलवरती षटकार आलाय कल्पेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचं होतं. शॉर्ट स्क्वेअरला फिल्डर उपस्थित आहेत. मयूर पाहतोय आपण. पहिला चेंडू थोडासा हातातून निसटला, मात्र दुसरा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी चेंडूची लाईन कमी केली, गती सुद्धा कमी पाहायला मिळाली. ओ एच या ठिकाणी चेंडू पाठीमागे चाललाय, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. कदाचित इनसाइड आउट खेळायचं होतं, बाहेर निघाले आणि त्यानंतर एज लागून चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅबल झाला. 1 धाव मिळत असताना एकूण धावा 7. 43 धावसंख्येचं लक्ष जिंकणारा संघ वडवली संघाची सेमीफायनलचा मॅच खेळेल आणि तेथून जिंकणारा संघ पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये खेळण्यासाठी येईल. फटका चांगला आहे, जागेवरती थांबले, पोच घेतली आणि त्यानंतर चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. दुसरा डप्पा घेत असताना चौकार. चला चौकार एक षटकार या ओव्हरमध्ये पाहतोय आपण. पुन्हा एकदा पूल करायचं होतं. तिसरा चौकार आला आणि आता धावसंख्या सुद्धा भरपूर तुम्हाला पहा ते सुद्धा मिळाल्यात. ते सुद्धा मिळाल्यात. सेन्सिबल बॅटिंग करत असताना कौसा टीम पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या तब्बल 19 धाबा. 43
चला आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 1 चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना पहा म्हणते तुम्हाला. ओ या ठिकाणी पाहतोय हलकसा अपील एजंट टेकन. यस आवाज आला होता आमच्यापर्यंत, मात्र पंचांनी सुद्धा वेळ घेतला. कदाचित त्यानं सुद्धा कॉर्डिनेशन साधायचं होतं आणि मात्र चांगला डिसिजन आलाय दोन्ही पंचांचा, श्रीनाथ पाटील आणि त्याचबरोबर प्रवीण मडवी. नवीन खेळाडू निलेश भोईर. चला पहिल्या षटकात सुरुवात छान झाली आहे. धुंद बेधुंद सुरुवात होत असताना अटॅकिंग क्रिकेट मात्र या ओव्हरमध्ये थोडासा समीर कमबॅक करतोय. मेन गोलंदाजाला त्याने टार्गेट केलंय कौसा संघाने. मग त्यानंतर समीरला डिफेन्स करत असताना एकेरी दुहेरी दाबा एकवटण्याचा प्रयत्न राहिला त्यांचा. चला फिल्डिंग थोडंसं बदल करत असताना डावकरी हाताचा फलंदाज आहे निलेश भोईर. ओ चांगला बॉल या ठिकाणी, काय बाउन्स, जबरदस्त बाउन्स पाहायला मिळाला. फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं जातंय आणि त्यानंतर षटक समाप्त झालंय. दोन ओव्हरचा केस संपलाय. धाबा झाल्यात ते एकूण 27 धाबा. आता गरज आहे चला सामना गेम चालू ठेवा मित्रांनो, जास्त वेळ नका करू. आता 4:45 वाजत आल्यात. पाणी पाहिजे का? सौरभकडे जाऊया आपण. हा चला यानंतर वडवली संघ आपण सुद्धा रिपोर्टिंग करा, कारण तुमचा शेवटचा आजच्या दिवसामध्ये सामना सेमीफायनलचा खेळाचा आहे. मांडीवर मध्ये जाऊया. किरवली नाईटची मजा होती. दशरथ दादा कॉमेंटेटर होते आणि त्या ठिकाणी सौरभने एक नमुना आणला होता, क्रिकेट विथ एन्जॉय. चला नवीन बॅटर आले दादा, गोलंदाज पाहतो आदित्यला. आता 12 बॉल करायच्या त्या 16, 12 मध्ये 16 करायच्या. ओमकारला पाहतो ज्याने 3 चेंडू 3 षटका चौका ठोकल्यात. ऑफ ड्राय फटका चांगला आहे, कव्हरच्या वरून खेळलात. चेंडू चाललाय, 3 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात, मात्र चेंडूचा स्पीड कमी झाला आणि तरी सुद्धा रोखलंय. म्हणजे 3 धावा तर निश्चित मिळते. येते 1 धाव वाचवले. एक धाव संघासाठी खूप मोलाची असते.
3 धावा मिळाल्या. चला नेक्स्ट बॉल. हा फटका चांगला आहे निलेश भोईर. कॅचचा कॉल. ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. निलेश भोईरची विकेट आली आहे फडके पाड्याला. झाला असं तर सामना सुद्धा लवकर फेस झाला असता. मात्र कॅच टिपला महत्वाची विकेट मिळाली. सामना आता लांबवला जातोय. मात्र जोपर्यंत ओमकार मैदानामध्ये निश्चित विजयाच्या आशा पळवित होतील. प्रशांत प्रशांत पाटीलला पाहतोय. त्यांचे 12 खेळाडू सांगतात का सिक्सर किंग आहे. मात्र आता एखाद दुसरा षटकार यायला पाहिजे त्याच्या बॅटमधून. यूट्यूबच्या माध्यमातून आमचे 40+ गणेशदादा म्हात्रे कौसा हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं करूया स्वागत. हो अगोदरच बॅट फिरवली आहे. स्विंग झाली आहे. हलकसा अपील आणि एच आणि फलंदाज बाद झालाय. खूप लेट निर्णय दिलाय मात्र आबाद झाला होता आणि बॅटर बाद. आता सामना लांबवलाय. चला चला बॅटर लवकर चला. जास्त उशीर झालाय या मॅचसाठी सुद्धा. लक्षात ठेवा एवढा वेळ मिळत नाहीये कारण सामना अद्याप एक पेंडिंग आहे. 4:45 वाजल्यात. बातचीत करत असताना 2 खेळाडू 9 बॉल 13ची गरज आहे. या आदित्यने सुद्धा कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती 3 आल्या. त्यानंतर लागोपाठ 2 विकेट. चला आताचा बॉल. त्यांना सुद्धा माहित आहे पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. सामना अगदी सोपा झाला होता. त्यानंतर दुसरं षटक फार महत्वाचं राहिलं आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच चित्र. आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी या केपट्टीवरती. कधी गोलंदाजी कधी फलंदाजी. सामना थोडासा कठीण होतोय की काय. आता 8 मध्ये 13. आदित्य टू आदित्य 6 विकेट गेले होते टीम फडके पाड्याचे आणि सध्या 4 विकेट गेल्यात टीम कौसाचे. त्यामुळे अद्याप 2ची लाईफ लाईन आहे त्यांना. फटका हवेत खेळल्यात. केशालया चेंडूवरती एकच धाव पहा मिळते. गुड फिल्डिंग. एकेरी धाव मिळत असताना आता 7 मध्ये 12. 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे आला कुठे कारण एका दुसरा डॉट विकेट आली तर निश्चित सामन्याला लांबवणी मिळते. थोडंसं प्रेशराइज क्रिकेट तुम्हाला पाहा मिळते टीम
कौसा या संघावरती 7-12 च समीकरण इक्युलेशन अवघ सरासरी पहा मिळते तुम्हाला आता 7 चेंडू 12 ची गरज आहे. शेवटचा बॉल ओमकार लवकर आताचा बॅटर ज्याने सुरुवातीलाच खूप चांगली बॅटिंग केली. ओ आताचा फटका चांगला खेळल्यात एक धाव कंप्लीट केली. सेकंड साठी निघतील का या ठिकाणी पाहतो. एकच गुड फिल्डिंग गुड थ्रो आणि आता तुम्हाला 6 चेंडू करायच्या त्या धावा 11 6 मध्ये 11. गल्यातील ताईत बनला केतन म्हात्रे ISPL मध्ये खेळताना पाहिले आणि त्याचबरोबर आमचे ऋतिक पाटील वडवली या दोन याच परिसरातील एक दोन खेळाडू ज्यांना आपण ISPL मध्ये खेळताना पाहिलं. चला मॅच मध्ये जाऊया. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडूने वळण घेतलाय. लक ऑन आहेत. चेंडू ब्लॅक स्क्रीन समोर जात असताना नशिबाचा चौकार. अंपायर सिग्नल लेग बाय. तीन चेंडू 3 चौकार. ओमकार पाटील साठी 1000चं कॅश प्राइज झालंय. 3 चेंडू 3 चौकार मारले होते त्याने उत्तम गोरे यांच्याकडून आणि आता 5 बॉल 7 धावा सुद्धा चालतील. चांगला बॉलर्स डाव बॅक. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करायचं होतं. धाव नाही आहे. पहिल्या 6 बॉल 11ची गरज होती. पहिल्या बॉलवरती लेग बायचा चौकार आला. त्यानंतर 5 बॉल 7 आता 4 बॉल 7 धावा सुद्धा चालतील कौसा संघाला कारण त्यांचे विकेट कमी गेल्यात. आणि गोलंदाज पाहतो की आदेश फडकेपाडा टीमच्या बाजूने हा गोलंदाज पहा मिळतोय. शेवटचं षटक आलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे. खेळाडू दूरवरती आहेत आणि ते थ्रो कुठे केला. एखादा खेळाडू रनआउट झाला असता. तिसरी धाव सुद्धा पहा मिळाली असती का. आता 3 मध्ये धावा 5 बनवायच्यात. पहा या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग. एकात दुसरा खेळाडू बाद होत असताना थांबतो आणि त्याचमुळे सामना प्रेशर मध्ये पहा मिळतोय. खरं तर ते फटका छान आहे
धाबा सुद्धा मिळतील या ठिकाणी 2. ओके 2 धाबा पहा मिळतात. फिल्डिंग चांगलं झालंय आणि आता 2 बॉल 3. 2 धाबा सुद्धा चालतील. आत्ता जर चेंडू डॉट आला मग तर काय मजा सामन्यामध्ये येईल. मात्र ओमकार आहे त्या माहिती आहे जरी एका दुसरी सिंगल आली तरी सुद्धा काम चालू शकतो. म्हणजे त्यासाठी आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अगदी जवळ एकवटलं टीम फडके पाड्याने, कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला 3 धाबा रोखायच्या आहेत. दुसरीकडे 3 धाबा बढ़वायच्या आहेत टीम कौसाला. अत्यंत आजच्या दिवसामध्ये चांगले प्रेक्षणीय सामने झाले अद्यापर्यंत. शेवटच्या बॉलवरती आज एक सुद्धा सामना एकतर्फी झाला नाही आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत नवे तर 2-3 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. एक सामना तर 1 बॉल 1 मॅचची होती. मात्र आज नेट टू नेट फाईट झाल्यात त्यामुळे 2 मध्ये 3 करायचे आहेत कौसा संघाला. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव मिळेल का आणि हो या असे ते धाव मिळाले. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात खेळाडू बाद आणि आता 1 बॉल 2ची गरज आहे. 1 धाव सुद्धा चालेल आणि 1 धाव आता एक चेंडू 2ची गरज आहे. 1 धाव सुद्धा चालेल कारण विकेट तुमचे 5 गेलेत आणि फडके पाड्याचे 6 विकेट होते. दोन धावेची गरज आहे. 1 धाव सुद्धा चालेल परंतु 1 धाव विजयासाठी कंपल्सरी आहे कौसा टीमला. चला सामना सुरू करा. रिदम तोडू नका. सामना कुठे होता कुठे आला पहा या ठिकाणी. मी म्हणूनच सर सांगत असतो की मैदानामध्ये लक्ष ठेवावं लागतोय. ओमकारने सुद्धा मी म्हणेन चुकी केली. अगोदर त्याला सांगायला पाहिजे होतं की तुला काय करायचंय, कारण स्वतःची विकेट ठेवायला पाहिजे होती. कारण आता नवीन खेळाडू आहे. 1 बॉल 2ची गरज आहे. 1 धाव सुद्धा कंपल्सरी करावीच लागेल आता. आणि जरी 1 रन काढल्यानंतर विकेट टाकला तरी सुद्धा चालेल कारण टॉस हा कौसा संघाच्या बाजूने. चला 1 बॉल 1 आणि येते पहा मिळतात खेळाडू आणि सामना जिंकलाय टीम कौसा संघाने. शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1ची गरज असताना नेत्रदीपक विजय मिळाला. ठोक डीजे आता.